In last lecture, we have seen the components of the road. Okay, in the component of the road, we have seen carriageway, formation width, right of the way, and the shoulders. What is meant by this road margin? What is the berm? Longitudinal drains, slide slope. Why we provide the side slopes? Okay. Again, there are the shoulders. What is meant by the shoulders? Again, what are the building control line and the control line distance? That all parts we have covered in the last lecture. तर आणखीन एकदा मी तुम्हाला हे सगळे पॉइंट सांगते बघा. तर कॉरेज वे म्हणजे काय, ऍक्च्युअल रोडची जी विड्थ आपले व्हेकल्स जे ऑक्युपाय करणार आहेत दॅट इज नथिंग बट अ कॅरेज वे. फॉर्मेशन विड्थ म्हणजे काय, व्हॉट इज द फॉर्मेशन विड्थ? द फॉर्मेशन विड्थ म्हणजे काय असणार आहे, कॅरेज वे प्लस दोन्ही साइडचे शोल्डर्स. द ऍडिशन ऑफ दिस टू इज नथिंग बट अ फॉर्मेशन विड्थ. आफ्टर दॅट देयर इज अ राईट ऑफ द वे. व्हॉट इज दिस राईट ऑफ द वे? राईट ऑफ द वे म्हणजे काय, इनकमिंग आणि आउटगोइंग they दोन्हीकडचे व्हेकल आहे that are the right way we have to choose, that is the right of the way. Next one is the shoulders. Why we provide the shoulders? The shoulders for the emergency purposes we provide on the roads. रोड मार्जिन मध्ये काय, त्या ठिकाणी पार्किंग साठी आपल्याला ती जागा यूज करायची असेल, त्यावेळेला मेंटेनन्स ऑफ द रोड करायचं असेल, तर टेम्पररी पर्पजेस साठी रोड जर आपण प्रोव्हाइड करू शकत असेल त्या ठिकाणी, तर वी हॅव टू यूज दिस रोड मार्जिन्स. नेक्स्ट वन, त्या ठिकाणी शोल्डर या ठिकाणी साइड स्लोप का प्रोव्हाइड करतो, तर इझिली रिमूव्हल ऑफ वॉटर. रेनफॉल जर झाला रोडवरती तर रेनफॉल मुळे रोडवरचं जे काही वॉटर आहे तर ते काय होणार आहे, इझिली डिस्पोज किंवा रिमूव्ह करण्यासाठी आपण या ठिकाणी साइड स्लोप वापरणार आहोत. नेक्स्ट इज द बर्म. बर्मचा उपयोग कशासाठी, तर आपल्याला बर्म आहे ते काय करणार आहोत, तर ट्री प्लांटेशन. आपल्याला रोडच्या आपल्याला ज्या ठिकाणी ट्रॅफिक सेपरेटर्स आहेत ऍट द सेंटरला, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, वी हॅव टू यूज द बर्म ऍट द एम्बॅकमेंट ऑफ रोड. म्हणजे रोडच्या साईडला किंवा रोडच्या सेंटरला दोन्ही वेळेला आपल्याला काय करायचं, वी हॅव टू प्रोव्हाइड द वी हॅव टू मेक द ट्री प्लांटेशन. दॅट इज नथिंग बट अ बर्म. आफ्टर दॅट देअर इज अ कंट्रोल लाईन अँड द बिल्डिंग लाईन डिस्टन्स. हे कशासाठी आहे, तर आपली बिल्डिंग आपल्या रोड पासून किती अंतरावरती आहे हे आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी इंडिकेट करायचे की बाबा 5 किलोमीटर आहे, 5 मीटर आहे, 6 मीटर आहे, एवढे जे डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स शुड बी अ सेफ डिस्टन्स. कारण रोडवरचे जे काय हॉर्न्स वगैरे आहेत तर त्याचा ह्युमन हेल्थवरती इफेक्ट झाला नाही पाहिजे. सो फॉर दॅट पर्पज देअर आर दी कंट्रोल लाईन डिस्टन्स अँड द बिल्डिंग लाईन डिस्टन्स आर देअर. Okay, these are the component of the road that we have seen in the last lecture. One by one we'll see pictures also. In that pictures we'll understand easily. Through crown, the crown component of the roads. Crown म्हणजे काय बघितलं होतं आपण, the curvature of the earth. आपण जो curvature of the road is provided का, तर इझिली डिस्पोज ऑफ वॉटर. तर इझिली डिस्पोज ऑफ वॉटर साठी आपण जे काही कर्वेचर प्रोव्हाइड करतो, तर त्यावरचं जे वॉटर आहे तर ते इझिली रिमूव्ह व्हावं, डिस्पोज व्हावं. फॉर दॅट पर्पज वी प्रोव्हाइड द क्राऊन. अँड दॅट क्राऊन म्हणजे काय, वी प्रोव्हाइड द कॅम्बर. त्या कॅम्बरचा जो टॉपमोस्ट पॉइंट असेल दॅट इज नथिंग बट अ क्राऊन. म्हणजे काय, कर्वेचर ऑफ द रोड. त्या कर्वेचर ऑफ द रोड वरती जो टॉपला जो पॉइंट असतो, जो टॉपमोस्ट पॉइंट आहे दॅट इज नथिंग बट अ क्राऊन. कॅरेज वे म्हणजे काय, जो रोडचा कॅरेज आहे, रोडचा जो काही विड्थ, रोडवरचे जे व्हेकल्स आहेत जी रोड विड्थ यूज करतात दॅट इज नथिंग बट अ कॅरेज वे. शोल्डर म्हणजे काय, रोड साइडला जे काही शोल्डर्स प्रोव्हाइड केलेले आहेत दॅट इज फॉर द इमर्जन्सी पर्पजेस वी यूज दिस वे, दॅट इज द शोल्डर्स. बर्म म्हणजे काय, ट्री प्लांटेशन करतो आपण ऍट द एम्बॅकमेंट साइड and at the center line of the road, that is nothing but a बर्म. रोड मार्जिन आपण काही पार्किंग साठी वापरतो, त्या ठिकाणी फुटपाथ म्हणून वापरतो, शोल्डर्स म्हणून वापरतो, फॉर द इमर्जन्सी पर्पजेस साठी पण वापरतो. दॅट इज द रोड मार्जिन. अँड लास्ट पॉइंट इज द राईट ऑफ वे. दॅट पॉइंट्स वी हॅव कवर्ड इन द लास्ट लेक्चर. बघा या ठिकाणी तुम्हाला या पिक्चर्स मध्ये कळेल, दॅट इज द रोड विड्थ. या ठिकाणी एम्बॅकमेंटला ट्री प्लांटेशन या ठिकाणी बोथ साइडला केलेलं आहे. ओके, दोन्ही साइडला तुम्हाला दिसतात ट्री प्लांटेशन या ठिकाणी. आणि की व्हेकल्स जे आहेत, दोन्ही व्हेकल इनकमिंग आउटगोइंग असे दोन्ही व्हेकल्स आहेत. नेक्स्ट इज अ फॉर्मेशन विड्थ. या फॉर्मेशन विड्थला शोल्डर्स आहेत दोन्ही साइडला आणि मिडलला जो आहे तो दॅट इज द कॅरेज वे. तर या कॅरेज वेचा उपयोग काय असणार आहे, तर या ठिकाणी व्हेकल जे आहेत ते ऑन द कॅरेज वे वरून मूव्ह होतात आणि शोल्डर्स आहेत ते दोन्ही साइडला प्रोव्हाइड केलेले आहेत. फॉर दी शोल्डर्स बाय कशासाठी वापरले, तर आपण फॉर द इमर्जन्सी पर्पजेस असतील किंवा काही वेळेला ट्रॅफिक रेस्टिंग साठी असतील, वी यूज दी शोल्डर्स अशा पद्धतीने. आणि हे टोटलची विड्थ असेल दॅट इज नथिंग बट अ फॉर्मेशन विड्थ. बघा या पिक्चर मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅरेज वे आणि साइडला जो प्रोव्हाइड केलेला रोड आहे दॅट इज द शोल्डर.
Next, that is the shoulder. You can see here, these are the shoulders are provided here for the resting of the vehicles or for parking purpose. We use these shoulders. Next, in side slope, why we provide the side slope? The side slope का provide केलेला आहे? For the easily removal of water, we provide this side slope, okay, on the roads. Next one is the camber. Camber म्हणजे काय आहे तर curve, it is a convexity or the curvature of the road to avoid the staying of water is known as the camber. म्हणजे जो curvature आपण रोड वरती प्रोव्हाइड करतो, it is nothing but a camber. And highest point of the camber is nothing but a crown. Highest point of the camber is nothing but a crown. All of you getting? समजते का सगळ्यांना? कारण हा पॉइंट ऑलरेडी हे सगळे पॉइंट आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेले आहेत. दिस इज आवर लास्ट लेक्चर फ्रॉम द युनिट नंबर 1. सो आय हॅव रिपीटेड दिस. समजतं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग? हे कंपोनेंट ऑफ द रोड सगळ्यांना कळलेले आहेत का? ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट पॉइंट इज द, बघा या ठिकाणचे कंपोनेंट बघितले आपण. नेक्स्ट इज द राईट ऑफ द वे. एरिया ऑफ लँड रिक्वायर्ड फॉर द रोड अलॉंग इट्स अलाइनमेंट. त्या ठिकाणी अलाइनमेंट फिक्स करण्यासाठी म्हणजे पार्टिशन, दोन रोड इनकमिंग साठी आणि आउटगोइंग साठी, दॅट इज द राईट ऑफ द वे. येणारे आणखी जाणारे व्हेकल, रोडच्या लँडची जी काही डिवायडेशन आपण करतो अलॉंग इट्स अलाइनमेंट. रोड विड्थ किंवा फॉर्मेशन विड्थ म्हणजे काय? इट इज अ ऍडिशन ऑफ 2 shoulders प्लस कॅरेज विड्थ, दॅट इज the formation width or the roadway width. Next one is the shoulders. Shoulders आपण का provide करतो? These are the shoulders we have provided for the emergency purposes. The vehicles will be stopped in that area, that is the shoulders at the emergency purposes. Carriageway or the pavement width, त्यामध्ये काय? इट इज पेव्ड विड्थ ऑफ रोड, इट कम्स डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट विथ ट्रॅफिक. म्हणजे काय बघा, जे कॅरेजवे आहेत तर त्या कॅरेजवे वरूनच काय होणार आहेत? व्हेकल्स कॅरी होणार, व्हेकल्स काय होणार आहेत? मूव्ह होणार आहेत. सो दॅट टोटल लोड ऑफ दॅट व्हेकल इज कॅरिंग बाय द कॅरेजवे ओनली. आणि जी काही डायरेक्ट कॅरेजवे आहे, इट इज डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट विथ द ट्रॅफिक. रोड मार्जिन म्हणजे काय असणार आहे? दीज आर द लँड विड्थ ऑन बोथ द साइड्स ऑफ द रोडवे. लँड विड्थ आपण जे प्रोव्हाइड करतो फॉर द फ्युचर पर्पज, फॉर द एक्सपान्शन पर्पज ऑफ द 2 लेन असेल तर 4 लेन रोड बनवायचा असेल, फॉर द एक्सपान्शन साठी आपण जी काही जागा रिझर्व किंवा सिक्युअर्ड करून ठेवतो फॉर द फ्युचर प्लॅनिंग, दॅट इज नथिंग बट दॅट इज द रोड मार्जिन. ओके, काही वेळेला रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, मेंटेनन्स आहे, तर त्यावेळेला आपण जो काही इमर्जन्सी आपण त्या ठिकाणी जो काही टेम्पररी रोड प्रोव्हाइड करतो, that is also come under this road margin only. And various elements of road margins are footpath असेल, cycle tracks, parking lanes, side slope, that all are come under this road margins. Berm म्हणजे काय? Already we have discussed. Berm is nothing but the portion of the land we provided between the toe of the embankment of the road and at the center line of the road. जे काय आहे तर त्या ठिकाणी आपण काय करतो? ट्री प्लांटेशन करतो and for the aesthetic view for the road users. Okay, beautiful nature for the road users. For that purpose we provide this berm. Okay. ट्रॅफिक सेपरेटर काय असतात? ट्रॅफिक सेपरेटर हे why we provide this traffic separator? We provide this traffic separator at the center line of the road, okay, along the alignments. For what purpose? तर इनकमिंग जे अपोजिट व्हेकल आहेत, येणारे आणि जाणारे, त्याच्यामध्ये हेड कोलिजन होऊ नये. फॉर दॅट पर्पज वी प्रोव्हाइड दिस ट्रॅफिक सेपरेटर. हेड कोलिजन म्हणजे समोरासमोर जे ऍक्सिडेंट होतात किंवा धडक होते ती होऊ नये, त्यासाठी आपल्याला काय करायचंय? ट्रॅफिक सेपरेटर या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे. आणि ते कुठे असतात? ऍट द सेंटर ऑफ द रोड आणि इज टॉप मोस्ट पॉइंट ऑफ द रोड. कॅम्बर म्हणजे काय? कॅम्बरलाच आपण साइड स्लोप असं म्हणतो किंवा क्रॉस स्लोप असं म्हणतो. म्हणजे कॅम्बर इज द वन ऑफ द कर्वेचर विच इज प्रोव्हाइडेड ऑन द रोड फॉर द इझिली क्विकली डिस्पोजल ऑफ वॉटर. ओके, आणखी जर हा रोडवरती जर वॉटर जास्त वेळ थांबून राहिलं तर त्या ठिकाणी रोडचं लाईफ किंवा त्या ठिकाणी स्किडिंग जास्त होऊ शकतो, त्यामुळे ऍक्सिडेंट पण जास्त होऊ शकतात. रोडची स्टॅबिलिटी किंवा सेफ्टी पण त्या ठिकाणी कमी होऊ शकते. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू प्रोव्हाइड द कर्वेचर सेक्शन ऑन द रोड अँड दॅट इज नथिंग बट अ कॅम्बर. आणि जो टॉपमोस्ट पॉइंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? क्राउन असं म्हणतो. हे सगळे पॉइंट आपण लास्ट लेक्चर वी हॅव डिस्कस्ड. तर अशा पद्धतीने हा आपला पॉइंट कंपोनंट ऑफ द रोड या ठिकाणी संपतो. लिहून कुठपर्यंत दिलेला आहे ते थोडं सांगा मला. रोड मार्जिन्स कंप्लीटेड. What is the last point?
carriage way. ओके, कॅरेज वे. ठीक आहे, कॅरेज वे पर्यंत आलो. ठीक आहे, कॅरेज वे, राईट, फुल completed. Next one, write down road margin. Road margin. Write down road margin. These are the land widths. These are the land width. These are the land width. On both the sides of roadway. These are the land width. These are the land width on both the sides of roadway. Both the side of roadway. Both the side of roadway. These are secured. These are secured and reserved to meet. These are secured and reserved to meet. The present and future traffic requirement. The present and future traffic requirement. Present and future traffic requirement. For development of road. For development of road. For development of road. Full stop. Various elements of road margin. Various elements of road margins. Various elements of road margin are footpath, comma, cycle tracks, comma, parking lanes, comma, side slopes, etc. Side slopes, etc. Stop. Below this, berm. Portion of the land width. Portion of the land width. Provided between. Portion of the land width. Provided between. The toe of the road embankment. Toe of the road embankment. And inner edges of side drains. Inner edges of side drains. Full stop. These could be used for planting of trees. This could be used for
planting of trees. Stop. To provide beautiful landscape. To provide beautiful landscape. Comma. To provide shade. To provide shade. To provide shade. And pleasure to the road user. Provide shade and pleasure to the road user. Full stop. Next, traffic separators. Main function of traffic separator. Main function of traffic separator is to prevent is to prevent head in collision between head in collision between head in collision between vehicles. Head in collision between vehicles moving in opposite direction. Vehicles moving in opposite direction. Full stop. It is the center line of road. It is the center line of road. And is topmost point of the road. And is topmost point of road. And is topmost point of road. Below this, write down camber. Camber. Also called as cross slope of the road. Cross slope of the cross slope of the road. Provided to drain off the water. Provided to drain off the rainwater. Provided to drain off the rainwater or surface water. Surface water as quickly as possible. Surface water as quickly as possible. By keeping the surface dry.
by keeping the surface dry. It increases life of road, comma skid resistance. Stability. Stability and safety. Stability and safety. Full stop. झालं का सगळ्यांचं? All of you completed. Please use chat box. झालं का सगळ्यांचं? ऑगस्ट 2019. 21 नोव्हेंबर 2019. ओके. शनिवार सुट्ट्या सोडून. बरोबर ठीक आहे सर. ठीक आहे, थँक्यू. या पद्धतीने आपलं हा रोड कंपोनेंट ऑफ द रोड हा पॉइंट या ठिकाणी पूर्ण संपलेला आहे. फ्रॉम द युनिट नंबर 1 ओनली वन पॉइंट इज रिमेनिंग, that is the relevance of civil engineering branch with the other branches. That point we'll see now. Okay, हा पॉइंट सगळ्यांना समजला आहे का? कंपोनेंट ऑफ द रोड्स, ऑल ऑफ यू गेटिंग? सगळे पॉइंट समजले का? कंपोनेंट ऑफ द रोड्स समजले का सगळ्यांना? Okay, ठीक आहे. We'll stop here for this component of the road and we'll move towards the next point, that is the relevance of civil engineering branch with the other branches. एक ऑगस्ट ते 21 नोव्हेंबर 19 की सर 2019 बरोबर. हा 19 म्हणजे 1 ऑगस्ट 19 ते 21 नोव्हेंबर 19 जनवरीपासून 20 लाख ऑगस्ट 19 एक सॅटर्डे सुद्धा मोबाईल काढा. मोबाईल केलं का? मोबाईल मध्ये ऍप असेल की नाही? मी केलेलं. बरं मी सांगतो तुम्हाला. तुमचं ही वर्क कुठला आहे? माझा मला संडे मंडे ठीक आहे. We'll move towards the next point, that is the relevance of civil engineering with respect to other branches of engineering. Write down. Next point. Relevance of civil engineering branch with other branches. Relevance of civil engineering branch with other branches. Write down. Relevance of civil engineering branch with other branches. Relevance of civil engineering branch with other branches. तर बघा, व्हॉट इज द रिलेव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच विथ द अदर ब्रांचेस, याचं मीनिंग काय आहे? तर रिलेव्हन्स बघायचं आपल्याला, म्हणजे काय आपली ही जी सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच आहे तर ती इतर ब्रांचेस म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, किंवा तुमचं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल, केमिकल इंजिनिअरिंग असेल, मरीन इंजिनिअरिंग असेल, किंवा त्या ठिकाणी तुमचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग असेल. तर या सगळ्या ब्रांचेस मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा काय रिलेव्हन्स आहे, काय उपयोग होतो सिव्हिल इंजिनिअरिंगचा अदर ब्रांचेस मध्ये? दॅट इज नथिंग बट अ रिलेव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. सर आपल्याला वन बाय वन सिव्हिल इंजिनिअरिंगचा उपयोग इतर ब्रांचेस मध्ये कसा होतो? व्हॉट इज द रिलेव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच इन द अदर ब्रांचेस, दॅट स्टडी विल बी डू हिअर नाउ. तर बघा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच, फर्स्ट ब्रांच इज द मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा उपयोग कुठे होतो?
तर बघा, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जे काही वर्कशॉप्स आहेत फॉर द बिझनेसमध्ये, बिझनेससाठी आपण जे डिझाईन करतो ते वर्कशॉप असतात. तर त्या वर्कशॉपमध्ये जे की तुमचं वेगवेगळे कॉम्पोनंट तयार होतात, तर त्या ठिकाणी जे काही वर्कशॉपचे आपण डिझाईन करणार आहोत, वर्कशॉपचे जे काही आपण कन्स्ट्रक्शन करतो, त्या ठिकाणी जे काही डिझाईन करतो, तर ते जे पॅरामीटर आहे, द कन्स्ट्रक्शन ऑफ सर्वे, द कंडक्ट द सर्वे फॉर सिलेक्शन ऑफ साईट फॉर द वर्कशॉप. म्हणजे साईट पहिल्यांदा कुठलीही बिल्डिंग असेल की कुठल्या टाईपचं स्ट्रक्चर आपल्याला जर बिल्ड करायचं असेल, तर त्या ठिकाणी आपलं पहिलं जे काम असतं ते म्हणजे सर्वे करायचा. की सर्वे मध्ये काय, तर सर्वे टू कंडक्ट द सर्वे फॉर द सिलेक्शन ऑफ साईट. हा आला पहिला पॉईंट, तो की तुमच्या सिव्हिल रिलेटेड येतो. सेकंड पॉईंट इज द प्रिपेअरिंग द प्लॅन. जर त्या ठिकाणी शेड जरी असेल, तुमचं शेडचं जरी डिझाईन असेल, त्यामुळे समजा स्टीलचं शेड आहे, तर स्टीलचं सुद्धा शेड आपल्याला जे आहे, तर त्याचं पण डिझाईन जे असेल, त्याचे ड्रॉइंग असेल, ओके, तर ते ड्रॉइंग किंवा त्याचं डिझाईन ते आपण कशामध्ये करतो, स्टॅडप्रो मध्ये स्टील डिझाईन करतो आपण. तर त्यामध्ये त्याचं प्लॅन बनवायचं काम किंवा त्याचं डिझाईन करायचं काम आहे, ते आपण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये करतो. परत ते शेड तुमचं पूर्ण जे आहे किंवा वर्कशॉप जे आहे, पूर्ण कन्स्ट्रक्शन करत असताना त्याचं डिझायनिंग असेल किंवा मॉनिटरिंग असेल, तर ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या ऑल ऍक्टिव्हिटीज आर कम अंडर द सिव्हिल इंजिनिअरिंग ओनली. नेक्स्ट वन इज द डिझाईन ऑफ फाउंडेशन्स फॉर द मशिनरी. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये वेगवेगळ्या टाईपच्या मशिनरीज आहेत, कारण ही व्हेकल टाईप व्हेकल वगैरे आहेत किंवा कुठल्याही टाईपचे व्हेकल आहेत, तर त्या व्हेकलला पूर्ण जे काय लागणारे जे व्हेकल जे काय लागणारे मशिनरीज आहेत फॉर द त्याचे मेंटेनन्स आहे ते करण्यासाठी किंवा काही प्रोडक्ट तयार करण्यासाठी, जे काही कंपोनंट तयार करण्यासाठी जे काही मशिनरी लागतात, तर त्या मशिनरी ह्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जास्त मिळतात. तर त्या मशिनरीचं फाउंडेशन जर बनवायचं असेल, तर त्या ठिकाणी पण आपली जी सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच येते. म्हणजे काय, जास्त हे करणारे मशीन असतात, जास्त बघा त्या ठिकाणी व्हायब्रेशन जास्त होतं, तर ते व्हायब्रेशन कमी होण्यासाठी कशा टाईपचं फाउंडेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं पाहिजे. तर हा जो स्टडी येतो दॅट इज रिलेटेड टू द सिव्हिल इंजिनिअरिंग पार्ट. अँड लास्ट वन इज द कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, रेल्वेज, ट्रॅक्स फॉर द व्हेकल्स ऑर द ट्रेन. आता व्हेकल किंवा ट्रेन हे जे तयार करण्याचे जे वेगवेगळे कॉम्पोनंट आहेत, तर हे तयार करण्याचं काम कोण करतं, तर हे सगळं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये आहे. पण हा जो ट्रॅक तुम्ही तयार केला, तो कशासाठी आहे, तुमच्या या व्हेकल ट्रान्सपोर्टेशन साठी आहे. ओके, वन प्लेस टू द अनदर प्लेस मूव्ह होण्यासाठी. पण त्या ठिकाणी जो असणारा तुमचा ट्रॅक आहे, जो रोड आहे, तो कशाच्या संदर्भाने तयार केलेला आहे, आपण त्याचा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आस्पेक्टने यूज करून आपण काय केलं, तो रोड किंवा तो ट्रॅक आपण बनवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, फॉर वर्कशॉपचं डिझायनिंग असेल, प्लॅनिंग असेल, त्याचं कन्स्ट्रक्शन असेल, रोड असतील, रोडवरनं जाणारे व्हेकल आहेत, तर त्याचा पण स्टडी, किती एका व्हेकलचा लोड येतो किंवा काही वेळेला आपल्याला मशिनरीज आहेत, तर त्याचं फाउंडेशन आपल्याला करायचं आहे. तर या सगळ्याचा स्टडी आपल्याला या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये करायचं आहे. सो देर इज अ रिलेशन बिटवीन दी सिव्हिल इंजिनिअरिंग अँड द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. म्हणजे काय, सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच इज रिलिव्हन्स विथ द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ऑल ऑफ यू गेटिंग? समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग? आर यू गेटिंग? समजलं का सगळ्यांना? प्लीज यूज चॅट बॉक्स. Okay, write down this mechanical engineering branch. Mechanical engineering. Mechanical engineering branch. Construction of workshop. Construction of workshop. मला सांगायचं की फोन स्विच ऑफ लागत होता, घेतला असता केमिस्ट्रीचा लेक्चर. Construction of workshop for business. तुम्ही लय लोक पुढे गेला नाही म्हणता. मी आज चालताना चालू केलं. Construction of workshop for business. Below this, write down point number 1. Conduct survey for. Conduct survey for. Conduct survey for selection of site for workshop. Selection of site for workshop. Conduct survey for selection of site for workshop. Second,
preparing plan, preparing plan, preparing plan, next preparing design and drawing, preparing design and drawing, preparing design and drawing, next preparing estimate for workshop, preparing estimate for workshop, preparing estimate for workshop, supervision and monitoring of entire construction, supervision and monitoring of entire construction, next design the foundations for machineries, design the foundations for machineries, next construction of roads, construction of roads, comma railway track, railway track, for vehicles, for vehicles or train, for vehicles or train. All of you completed? सगळ्यांचं कंप्लीट झालं का? Okay, move towards the next slide. बघा, next is the इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचा रिलेव्हन्स काय आहे तर बघा, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये ट्रान्समिशन टावर्स आहेत किंवा पॉवर हायड्रो पॉवर प्लांट पासून इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट करतात याचा स्टडी आहे. तर बघा, जे ट्रान्समिशनचे टावर आहेत तर ट्रान्समिशनच्या टावर साठी आपण काय करतो, पहिल्यांदा सर्वे करतो. जे आपण टावर उभा केलेले आहेत तर त्यासाठी काय करतात, तर देअर विल बी अ नीड टू डू द अलाइनमेंट. त्या ठिकाणी अलाइनमेंट फिक्स करण्यासाठी सर्वे करावा लागतो. तर सर्वे करणं हा पॉइंट कुठला आहे, तर दॅट इज द बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. नंतर त्याचा प्लॅन तयार करायचा असेल, त्याचं डिझाईन करायचं असेल, ओके, इस्टिमेट्स करायचे असतील त्याचे, तर सुपरविजन अँड मॉनिटरिंग ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ टावर्स. तर ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत. लास्ट पॉइंट कुठला होता, तर कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, रेल्वेज ट्रॅक फॉर व्हेकल्स और ट्रेन. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघा, तर या ठिकाणी ट्रान्समिशन पॉवर. आता ट्रान्समिशन टावर जे आहेत तर त्याचं आपल्याला काय करायचं, डिझाईन करायचे आहे. ट्रान्समिशन टावर उभा करण्यासाठी जी काय अलाइनमेंट असते ती अलाइनमेंट करण्यासाठी काय करावं लागेल, सर्वे करावं लागेल आपल्याला. दॅट इज द सर्वे इज कम अंडर द सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यासाठी प्लॅन करावं लागेल, त्यासाठी डिझायनिंग करावं लागेल, तर त्याचं इस्टिमेटिंग, जर टावर्स असतील तर त्यासाठी एक्सकॅव्हेशन, ते पोल्स आहेत ते उभा करण्यासाठी काय करायला लागेल, एक्सकॅव्हेशन करायला लागेल. दॅट ऍक्टिव्हिटीज आर कम अंडर द सिव्हिल इंजिनिअरिंग. मग सुपरविजन असेल, मॉनिटरिंग असेल, ते कन्स्ट्रक्शन करत असताना टावरचं, ट्रान्समिशन टावरचं, तर दॅट ऑल ऍक्टिव्हिटीज आर कम अंडर दिस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. सेकंड पॉइंट आहे की हायड्रो पॉवर प्लांट. हायड्रो पॉवर जनरेशन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आपल्याला हायड्रो पाण्यापासून काय करायचं, आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचंय. इलेक्ट्रिसिटी इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. हायड्रो म्हणजे काय, वॉटर. तर त्यासाठी हायड्रो पॉवर प्लांट ज्या स्टेशनवरती उभा आहे तर त्या स्टेशनचं डिझाईन करायचंय आपल्याला किंवा त्याचं बांधकाम करायचंय. तर तो पॉइंट कशामध्ये येणार आहे, तो आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये येतो. मग त्यासाठी सर्वे करावं लागेल, साईट आपल्याला सिलेक्ट करावी लागेल. साईट सिलेक्ट करायचे म्हणजे हायड्रो पॉवर प्लांट आहे त्या ठिकाणी रिझर्वायर असेल, त्यामध्ये वॉटर स्टोरेज करून ठेवला जाईल. एक छोटा डॅम असेल थोडक्यात, तर तिथं वॉटर स्टोअर करायचंय आपल्याला. तर वॉटर स्टोअर करायचंय म्हणजे काय करायचं, आपल्याला कंडक्ट सर्वे, पहिल्यांदा सर्वे करावा लागेल, त्याचा प्लॅन करावा लागेल, त्याचं डिझाईन करावं लागेल. डिझाईन थ्रू आपल्याला वेगळे येणारे स्ट्रेसेस माहिती होतील आणि अंडर द आवर सुपरविजन, अंडर द सिव्हिल इंजिनियर सुपरविजन आपल्याला पूर्ण त्या हायड्रो
पॉवर प्लांटचं काय करायचंय, कन्स्ट्रक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर मग हायड्रो पॉवर प्लांटचं एकदा कन्स्ट्रक्शन झालं की त्याच्यानंतर परत त्याची पुढची प्रोसेस होईल, ती म्हणजे पाण्यापासून परत इलेक्ट्रिसिटी कशी तयार करायची. पण त्यासाठी ते स्टेशन उभा करायचं काम आहे ते कोण करणार आहे, तर दॅट विल बी कम अंडर द सिव्हिल इंजिनिअरिंग ओनली. सो राईट डाउन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच. Electrical engineering branch. Below this, write down electrical engineering branch. Write down first point. Conduct survey for selection of alignment. Conduct survey for selection of alignment. Selection of alignment. Second, preparing plan. Preparing plan. Third, preparing design and drawing. Preparing design and drawing. Next, preparing estimates for towers. Preparing estimates for tower. Preparing estimates for towers. Next, supervision and monitoring of entire construction. Supervision and monitoring of entire construction. Below this, construction of hydropower generation plant. Construction of hydropower generation plant. Construction of hydropower generation plant. In that, write down conduct survey for selection site. Conduct survey for selection site. Second, preparing plan. Next, preparing design and drawing. Preparing design and drawing. Next, preparing estimates. Preparing estimate. Next, supervision and monitoring of entire construction. Supervision and monitoring of entire construction. Stop. All of you completed? झालं का सगळ्यांचं इथपर्यंत? All of you getting? All of you completed? Okay, going towards the next slide. Write down next branch, automobile branch. Automobile engineering branch. Write down automobile engineering branch. Automobile engineering branch. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ब्रांच. तर बघा या ऑटोमोबाईल सेम मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये कसे वर्कशॉप आहेत तर तसेच ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे पण ब्रांच आहेत. त्या ठिकाणी वर्कशॉप्स आहेत. तर या ठिकाणी जे काही साईट असेल तर त्या साईटचं पहिल्यांदा आपल्याला सर्वे करावं लागेल फॉर द सिलेक्शन ऑफ साईट. परत त्याचा प्रिपेअरिंग प्लॅन,
परत त्याचं डिझाईन असेल, कन्स्ट्रक्शन असेल, परत इस्टिमेशन असेल किंवा कन्स्ट्रक्शन करत असताना जे काय मॉनिटरिंग करायचं काम आहे, तर ह्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या कशाच्या अंडर येतात, तर तुमच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या अंडर येतात. दॅट ऑल ऍक्टिव्हिटीज आर कम अंडर द सिव्हिल इंजिनिअरिंग ओनली. पण ही वर्कशॉप जी आहे ती ऍक्टिव्हिटी कुणाच्या अंडर आहे, तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या अंडर आहे. पण ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, कुशा कंडक्ट सर्वे किंवा प्रिपेअरिंग प्लॅन किंवा प्री डिझाईन करायचं काम, ड्रॉइंग करायचं काम आहे, इस्टिमेट करायचं काम आहे किंवा कन्स्ट्रक्शन मॉनिटरिंगचं काम आहे, तर या ऑल ऍक्टिव्हिटीज आर कम अंडर द सिव्हिल इंजिनिअरिंग पॉईंट ओनली. तर यामध्ये या ठिकाणी देअर विल बी अ रिलेव्हन्स बिटवीन दी सिव्हिल अँड द ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. आणि लास्ट पॉइंट इज ह्या ठिकाणचा मेटलर्जिकल इंजिनिअरिंग ब्रांच. मेटलर्जिकल इंजिनिअरिंग ब्रांच काय म्हणजे मटेरियल टू मटेरियल आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, समजा स्टील आहे तर स्टीलला मला हाय मेल्टिंग पॉइंटला काय करायचंय, पूर्ण वितळवायचं आणि वितळल्यानंतर परत त्याचं काय होणार आहे, लिक्विड तयार होणार आहे. तर त्या लिक्विडचं आपल्याला परत कुठल्याही दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये काय करायचं, आपल्याला प्रोडक्ट डेव्हलप करायचं त्या स्टीलचा. एक वेस्ट स्टील आहे, समजा सगळे स्टील आपण गोळा केलं, त्याचं काय करायचं, हायेस्ट मेल्टिंग पॉइंट पर्यंत, हायेस्ट पॉइंट पर्यंत टेम्परेचर पर्यंत त्याला इन्क्रीज केलं, त्याचं काय झालं, वितळून एक लिक्विड तयार झालं. तर त्या लिक्विडचं परत आपल्याला एक दुसऱ्या कुठल्याही प्रोडक्ट मध्ये जर त्याचं कन्व्हर्जन करायचं असेल, तर त्यासाठी जे रिक्वायर्ड जो काही फर्नेस लोकेशन असणार आहे, तर त्या फर्नेस लोकेशनचं पण डिझाईन करायचं काम आहे, ते म्हणजे कुठे येणार, तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्येच येतं. ओके, फर्नेस त्या ज्या कन्सेप्ट आहेत रिलेटेड टू फर्नेस असतील, रिलेटेड टू द मेटलर्जिकल, या दीज कन्सेप्ट आर फ्रॉम द मेकॅनिकल, मेटलर्जिकल और मेकॅनिकल इंजिनिअरिंग. बट रिलेटेड टू जे काही डिझाईन आहे, तर दॅट डिझाईन इज कम अंडर द सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, so write on automobile engineering branch, automobile engineering branch. Write down design and construction of workshops, design and construction of workshop, design and construction of workshop. Below this, conduct survey for conduct survey for selection of site, conduct survey for selection of site, conduct survey for selection of site. Below this, preparing plan, preparing plan. Below this, preparing design and drawing, preparing design and drawing. Preparing design and drawing. Next, preparing estimates, preparing estimates, preparing estimates. Below this, supervision and monitoring of, supervision and monitoring of entire constructions, supervision and monitoring of entire construction. Below this, metallurgical engineering branch, metallurgical engineering branch. Write down point, design of furnace location, design of furnace location, design of furnace location. फर्नेस म्हणजे एक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे. कुठलाही प्रोडक्ट जर आपल्याला तयार करायचं असेल, मटेरियल टू मटेरियल, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करून लिक्विडिटीच्या फॉर्म मध्ये आपण तयार करतो आणि नंतर त्यापासून आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट तयार करता येतात. त्यासाठी मग कास्टिंगच्या वेगळ्या प्रोसेस आहेत. तर या कास्टिंगच्या प्रोसेसेस मध्ये हा फर्नेस लोकेशन येतं. ठीक आहे, हा वर्ड जो आहे तो पूर्ण मेटलर्जिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधला वर्ड आहे. That is the design of furnace location. That is the metallurgical engineering. Material to material च्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या कन्सिडर करता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी फर्नेस जो डिझाईन ऑफ फर्नेस आहे तर त्याचं डिझाईन करण्याचं काम, लोकेशन
करण्याचं काम, डिझाईनचं लोकेशन, फर्नेस लॅगचं लोकेशन करण्याचं काम कोण करणार आहे, तर दॅट इज द सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच. नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द लास्ट पॉइंट फ्रॉम द युनिट नंबर 1, दॅट इज द मरीन इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग and the computer engineering and the ENTC engineering. तर या अदर ब्रांचेस बरोबर आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचा काय रिलेव्हन्स आहे, दॅट इज द लास्ट पॉइंट. बघा, मरीन इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर मराईन इंजिनिअरिंग म्हणजे काय, द इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण जे कशाचं येतं, तर ट्रान्सपोर्टेशन जे वॉटर थ्रू होणार आहे, तर त्यामध्ये वॉटर थ्रू असणारे काय मरीन इंजिनिअरिंग, जहाजाचं पूर्ण वॉटर थ्रू होणार ट्रान्सपोर्टेशन आहे. तर त्यामध्ये मरीन आहे ते कुठं कुठं मरीन इंजिनिअरिंग मध्ये येणार जहाज जे असते ते कुठं कुठं थांबतं, पोर्ट त्या ठिकाणी, हार्बर असेल किंवा जेटीज आहे तर या ठिकाणी थांबतो, बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला जे काही त्याचं कन्स्ट्रक्शन आहे, पोर्टचं कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा हार्बरचं कन्स्ट्रक्शन किंवा जेटीज आहेत त्याचं कन्स्ट्रक्शन जे करायचं काम आहे, दॅट विल बी कम अंडर द सिव्हिल इंजिनिअरिंग. जेटीज काय करतात, तर ते काय शिप आहे तर त्यांना काय करतो आपण, बांधून ठेवायचं काम करतो, दॅट इज द शिप फॉर द टेम्पररी पर्पज. शिप काय रेस्ट होतं त्या ठिकाणी, जेटीजच्या ठिकाणी. हार्बर असेल किंवा पोर्ट असेल तर या ठिकाणी ऍट द एजेसला किंवा हार्बरच्या एरियावरती त्या ठिकाणी काय असणार आहे, तुमचे जेटीज असणार आहेत. सो जेटीचं कन्स्ट्रक्शन, पोर्टचं कन्स्ट्रक्शन इज कम अंडर दिस construction of this port, harbor, jetties, हे construction कोण करतात, तर civil engineers करतात. So that there is a relevance between the civil engineer and the marine engineering. ओके, नेक्स्ट इज द केमिकल इंजिनिअरिंग ब्रांच. तर केमिकल इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये बघा, केमिकल फॅक्टरीज आहेत वेगवेगळ्या किंवा केमिकल्स आहेत, तर त्याच्यासाठी स्टोरेज जो प्लांट असतो त्या ठिकाणचं जे काय कन्स्ट्रक्शन आहे, डिझाईन आहे, तो सिव्हिल इंजिनियर्स करतो. परत वेगवेगळ्या वॉटर सप्लाय लाईन्स आहेत, गटर्स आहेत, ड्रेनेज लाईन्स आहेत, तर त्या पण आपल्याला डिझाईन करायचं काम कुठे होतं, तर दॅट विल बी कम अंडर द सिव्हिल इंजिनिअरिंग पार्ट. नेक्स्ट, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तर कम्प्युटर सायन्सचं मेन फंक्शन काय असतं, प्रोग्राम तयार करायचं आणि त्या प्रोग्राम थ्रू काय करायचे, वेगवेगळे सॉफ्टवेअर तयार करायचे. मग सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड एखादं जर सॉफ्टवेअर तयार करायचं असेल तर काय करावं लागेल, सिव्हिल इंजिनिअरिंगची माहिती कोण देणार, सिव्हिल इंजिनियर देणार. आणि कम्प्युटर इंजिनियर वाला काय करणार, तर कम्प्युटर इंजिनिअरिंग त्या माहिती थ्रू काय करणार आहे, प्रोग्राम तयार करणार आणि त्या प्रोग्रामिंग थ्रू एखादं सॉफ्टवेअर तयार होणार. दॅट विल बी द रिलेशन बिटवीन दी सिव्हिल इंजिनिअरिंग अँड द कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. म्हणजे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग वाल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगचं माहिती नसतं सगळं, तर सिव्हिल इंजिनिअरिंगला ज्या काही कन्सेप्ट आस्पेक्ट आहेत ते जर सगळे जर सांगितले त्याला, तर ही विल मेक द सिव्हिल इंजिनियर सॉफ्टवेअर. हे सिव्हिल इंजिनियर सॉफ्टवेअर तो बनवू शकतो. दॅट इज द computer science engineering. Next one is electronics and telecommunication engineering branch. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये काय होतं, जे काही डिजिटल इन्स्ट्रुमेंट येतात, डिजिटल इन्स्ट्रुमेंट मध्ये थिओडोलाइट असतो डिजिटल, किंवा आपला सेकंड म्हणजे टोटल स्टेशन आहे. तर या पॉइंटचा जे काही स्टडी येतो, तर हा स्टडी जो आहे, तर हा जो डिजिटल इन्स्ट्रुमेंट बनवायचं जे काही काम आहे, तर तुमच्या कुठल्या रिलेटेड आहे, तर ENTC रिलेटेड आहे. दॅट इज द GPS and for making the digital instrument in surveying, that is related to the ENTC engineer. तर हे सर्वेचे इन्स्ट्रुमेंट आहे, दॅट इज वन पार्ट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. पण या ठिकाणी जे ज्या ठिकाणी डिजिटली हे जे इन्स्ट्रुमेंट यूज केलेले आहेत, तयार केलेले आहेत, ते कुठल्या कन्सेप्ट यूज करून, तर ENTC मधल्या. सो देअर इज अ रिलेव्हन्स बिटवीन द सिव्हिल इंजिनिअरिंग अँड द ENTC इंजिनिअरिंग. अँड द GPS, दॅट इज द ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असेल किंवा त्या ठिकाणी टोटल स्टेशन असेल किंवा आपला डिजिटल थिओडोलाइट असेल, या ठिकाणी ज्या कन्सेप्ट यूज केलेल्या आहेत डिजिटलच्या, that all are come from the ENTC. So these all are the branches which are related to the, there is a some relevance between this civil engineering with the other branches. So write down marine engineering branch, marine engineering branch, marine engineering branch, design and construction of port. In that write down design and construction of port. Design and construction of port. Design and construction of harbor. Design and construction of harbor. Next one, design and construction of jetties. Design and construction of jetties.
Next one, chemical engineering branch. Chemical engineering branch. यामध्ये बघा, design and construction of factory. Design and construction of factory. Design and construction of factory. Below this, write down. Construction of chemical storage plant. Construction of chemical storage plant. Below this, provision of water supply for processing. Provision of water supply for processing. Provision of water supply for processing. Next, computer science and engineering branch. Computer science and engineering branch. Write down. Provided data for making software. Provided data for making software in the field of civil engineering. Provided data for making software in the field of civil engineering. Last branch, electronics and telecommunication engineering branch. Electronics and telecommunication engineering branch. Electronics and telecommunication engineering branch. Write down. Making digital instrument for surveying. Making digital instrument for surveying. Making digital instrument. Making digital instrument for surveying. And second, GPS. GPS. Full stop. बघा, या पद्धतीने आपण युनिट नंबर 1 सगळ्या पूर्ण संपवलेला आहे या ठिकाणी. रिलेव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग विथ अदर ब्रांचेस, component of the roads and disciplines of civil engineering, that all part of the unit number 1 is completed over here. Okay, तर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 2 that we start in the next lecture. परवा दिवशी आपले 15th मार्च ला आपली कुठली एक्झाम आहे तर ISC 1 तो आपला पहिला पेपर असेल. तर त्या पहिल्या पेपरला ISC 1 ला युनिट नंबर 1 चे सगळे MCQ असतील. ठीक आहे. सो टुमारो इज द हॉलिडे. तर उद्या तुम्ही पूर्ण स्टडी करायचा आहे. परवा दिवशी आपला पेपर असेल बेस्ड ऑन द युनिट नंबर 1 which is based on the MCQ basis. Thank you all. Now I will stop here.